कोणत्याही जातीला दुसऱ्या जातीमध्ये टाकण्याचा अधिकार सरकारला नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय। जात बदलता येत नाही, न्यायालयामध्ये जाणार असं भुजबळांनी म्हटलं। मराठा आरक्षणावरून काढलेल्या जीआरवरून भुजबळ नाराज आहेत। कॅबिनेट बैठकीवर सुद्धा भुजबळांनी बहिष्कार टाकला। ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत। तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का, कोण जिंकलं का। नाही, आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत, कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही। न्यायालयात जाणार आहात का? होय, कायदेशीर होय। एक प्रमुख विषय असा येतो की ह्या ज्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्या उपसमितीने मान्य केलेल्या आहेत, जे की आयोगाच्या माध्यमातून हे होणं गरजेचं होतं। मला असं वाटतं, काही लोक म्हणतात की हरकती मागवायला पाहिजे होत्या, काही लोक म्हणतात की ते यांना अधिकार आहे का। आता पाहू ना ते सगळं, आता आम्ही विचार करतो। धन्यवाद। अशा पद्धतीचा काही निर्णय होईल असं आपल्याला अपेक्षित होतं का? अपेक्षा आम्हाला काय कोणालाच अपेक्षा नव्हती। म्हणजे मला वाटतं तो त्यांचा गैरसमज आहे। असं काही विशिष्ट समाजाकरता डोळ्यासमोर ठेवून नाही, जो त्या मला वाटतं तो एक धाडसी निर्णय केला, पण त्यातून जी मागे सरकारची भूमिका त्यांनी आजही सांगितलं पाहिजे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला यामुळे धक्का लागणार नाही। आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे। आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही, किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना यातून न्याय देण्याचीच भूमिका सरकारची आहे। मला बिलकुल असं वाटत नाही, कारण सगळ्यांचा पूर्ण मंत्रिमंडळाला विश्वासात घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सगळ्यांनाच सोबत घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यांनी उघडपणे कोर्टात जाऊ अशा पद्धतीची नाराज केली, आता बैठकीत उठून जात आहे। नाही, मला असं वाटतं की आतापर्यंत त्या संदर्भातलं कोणतंही स्पष्टीकरण भुजबळ साहेबांकडून आलेलं नाही। ते नाराज काय असं काहीच आता विषय नाही। जीआर जर खोटा असता, मराठ्याचं हित याच्यात नसतं, तर आत्ताच बातमी दिली पत्रकार बांधवांनी छगन भुजबळ बैठकीला जाणार नाहीये, जीआर काढला म्हणून तो नाराज आहे। बैठकीवर त्याने बहिष्कार टाकला। याचा अर्थ असा होतो हा जीआर पक्का आहे। समजून घ्या, छगन भुजबळ जर बाहेर पडला तो मुरब्बी आणि अभ्यासून येत आहे, त्याला सगळं कळतंय। या पोराने आरक्षणात महाराष्ट्र घातला। ओबीसीचा लढा तर निश्चित सुरू होईल आणि माननीय भुजबळ साहेब हे नेहमी ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये भूमिका घेत आलेले आहेत आणि अशा भूमिका घेण्यामुळे त्यांना किंमतही मोजावी लागलेली आहे। मी भुजबळ साहेबांचं या लढाऊ वृत्तीचं मी खरं तर दाद देईन त्यांच्या याला।